पत्रकाराने समोर येऊन काही वेडेवाकडे प्रश्न विचारले तर, आणि सगळ्यांसमोर मी उघडा पडलो तर? नाही, इतक्यात मीडिया समोर जाण्यात काही अर्थ नाहीये. काहीतरी केलं पाहिजे. बाबा येत आहे ना बाहेर? तुमचे सगळे भक्त वाट बघतायत. नाही, मी वाड्यातच बसेन. जोपर्यंत आपलं आश्रमाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाड्यातूनच मी लोकांची सेवा करेन. काय, मी बाहेर बसणार, पुन्हा पोलीस येणार, भक्तांना त्रास होणार, भक्तांना त्रास झाला की मलाही त्रास होणार. त्यापेक्षा नकोच ते. चालेल बाबा, टेन्शन नॉट. तुम्ही म्हणले ना आत बसायचे, सगळे भक्त आत येणार. तुम्ही म्हणले ना बाहेर जायचे, तर सगळे भक्त बाहेर येणार. तुम्ही म्हणता ना तसं. बरं, आता तू बाहेर जा आणि फक्त भक्तांना आत सोड, पत्रकारांना वगैरे नको. तू जा आता. मला भगवंताबरोबर संपर्क साधायचा आहे. साधा की, साधा बिंदास बिंदास. हा, आय एम हिअर, नो वरी. मी आहे सत्यनाम बाबा. जय जयकार असो. बाबा, तुम्हाला भेटल्यापासून आपलं एकदम काम व्यवस्थित चाललंय बघा. बायको पोरगे एकदम टाकाटक आहे घरी. तुमच्या आशीर्वादाने बाबा. तुमच्यासाठी फक्त हे थोडीशी भेटवस्तू बाबा. सत्यनाम बाबा. बाई, बघितलं का? हा, काय संपत्ती येते. करा की काहीतरी. काय रे? काय? कोणाची माणसं आहेत ती? त्यांना माहित नाही आपण कोण आहे. ठीक आहे, तुम्ही काम चालू ठेवा, बंद करू नका. मी बघतो काय करायचं ते. बाबा, ते आपण तुम्हाला आश्रमाला जी जागा दिली आहे ना, तिथं काही माणसं आलेत, बांधकाम करू द्या ना. ते म्हणतात त्या MLA ची परवानगी घ्यावं लागेल. MLA कोण आहे हा? हा बाबा, हा नाही, ही शी लेडीज बाई आहे, आमदार अपर्णा भार्गव. अपर्णा भार्गव. त्यांना सांग मी भेटायला बोलवलंय. डन, सांगतो. बाई आहे मग तर काही हरकतच नाही, कारण बायकांना बाटलीत कसं उतरवायचं हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. डिंपल, काल रात्री साक्ष देऊन आले. तिकडं काय झालं असेल? नाही म्हणजे अचानक सगळं बस्तान घेऊन घरात कसं काय आलेत हे? काय माहिती, आता बाबांच्या मनात काय चाललंय ते त्यांनाच माहिती असेल, मला नाही. त्या भाईसोबत पण सारखी कुजबूज सुरू आहे. काय कळायला मार्ग नाही. काहीतरी गडबड नक्कीच आहे. तुला माहिती आहे का? गडबड तर नक्कीच असणार आहे, पण ती कळणार कशी? डॉक्टर तर मला एक गोष्ट सांगत नाही, आणि त्यात तो भाई त्यांच्या भक्तीत एवढा बुडाला आहे, कधी वर यायचं ते कळायचं पण नाही. कशी माहिती काढू सगळी? काय होतंय बाबांना? बाबा बाबा, कसला त्रास होतोय? काय झालं? हा, काय काय म्हणताय? बाबा तुम्ही ठीक आहे ना? ज्याची भीती होती तेच झालं. महाराज, महाराज कसली भीती होती तुम्हाला?
मला आत्ताच भगवंतानं संकेत दिलाय, माझ्याशी बोललेत ते. आपल्या गावावर फार मोठं संकट येणार आहे. कसलं संकट? काय बाबा नक्की कशामुळे संकट येणार आहे? कसलं संकट येणार आहे आपल्या गावावर? बाबा सांगा की आम्हाला काय दिसलं तुम्हाला? बघा तुम्ही जर काय सांगितलं की कुठलं संकट येणार आहे तर आपण त्यासाठी काहीतरी प्रयत्न करू ना. काय संकट आहे, कुठलं संकट आहे, कसलं संकट आहे, काय होणार काही नाही होणार हे योग्य वेळ आल्यानंतर मी नक्कीच सांगेन. पण एवढं मी खात्रीने सांगू शकतो, जे भगवंतानं मला सांगितलंय, जे संकट येतं त्याला आपल्याला वेशीच्या बाहेरच थांबवलं पाहिजे. हो बाबा. होय बाबा होय. हो बाबा. हो महाराज, हो महाराज, तयार आहे. हो महाराज. पण कसलं संकट काहीतरी सांगा ना. ए बाबांपेक्षा मोठा आहे का तू? त्यांनी म्हणलं ना तयार राहायचं तर तयार राहायचं. परमेश्वराला तुमच्या सगळ्याकडनं हीच अपेक्षा आहे. आपल्याला एकजुटीने हे सगळं केलं पाहिजे. एकजुटीने आपण हे संकट पळवून लावलं पाहिजे. त्यासाठी सगळेजण एकत्र आलो पाहिजे. हा भगवंताचा आदेश आहे, ही त्याची आज्ञा आहे. आपण ती पाळली पाहिजे.